नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काळ काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव। हे नियतीचे खेळ मी समजू शकतो, पण त्याचा प्रथमेशशी काय संबंध? प्रश्नच पडतो। हेच का ते सदाशिवराव? हे कुठला नवीन रूप यांचं? आम्हाला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची कदाचित यात उत्तर असतील। तीर्थरूप इथे नाहीत, मग आता इथला कारभार कोण बघतं? भालचंद्रराव का? आजोबा, आम्ही दोघींनी असं धावत पळत येऊन तुम्हाला उगाचच त्रास दिला ना? अगं वेडी आहेस का बाहुली? तुम्ही अशा आलात ना की मला खरंच खूप बरं वाटतं। बरं का बाहुली, काल आपण जे काही बोललो त्याचा मी रात्री बराच विचार केला। तुझा मुद्दा अप्रस्तुत नव्हता। आजोबा, म्हणजे तुम्हाला सुद्धा पटतंय ना की मी शुभ्राबद्दल बोलत नाहीये, प्रथमेश बद्दल बोलतोय। मी मान्य करतो की प्रथमेश हा चार चौघांसारखा नॉर्मल मुलगा नाहीये, पण याचा जर त्याला, राधाला, चंदूला त्रास होत असेल तर त्यावर आपल्याला काहीतरी उपाय शोधला पाहिजे। तू एक काम करतेस का? राधाला म्हणावं त्याची पत्रिका मला पाठवून दे। पोस्टाने पाठवली तरी चालेल। हो चालेल आजोबा, मी सांगते तिला। आजोबा, निघू आम्ही? दिवाळी नसती तर आणखीन 4 दिवस राहा म्हणून आग्रह केला असता, पण पुढची दिवाळी आपण सगळ्यांनी मिळून या वाड्यात साजरी करायची। मी मधुशी आणि बाळशी बोलतो। माझ्या हयातीत हा वाडा मला पुन्हा एकदा झगमगलेला बघायचा आहे। दिव्यांनी आणि माणसांनीही। आजोबा, हे ठरलंय, पुढच्या वर्षीची दिवाळी इथेच, आणि कुणी नाही आलं ना मी येईन, आणि मी सुद्धा, आणि नील सुद्धा। म्हणजे काय निघायचं का आपण? हे काय चाललंय मला तरी कळू द्या। आजोबा, काही नाही हो, ह्यांचं काय माहितीये का, हे प्रेमात पडतात, मग भांडतात, मग रडतात, आणि मग त्यांचं पॅचअप सुद्धा होतं, आणि मग आणखीन प्रेमात पडतात। बरं का, प्रेमात भांडण हे हवंच, त्यामुळेच प्रेमाची गोडी वाढते। हो, यू सेड इट आजोबा। बरं आजोबा, कालपासून तुम्हाला विचारायचं म्हणतेय, आरशाचं काय? त्याचा नाद सोडलाय मी आता। आजोबा, हे आरशाचं काय प्रकरण आहे आता? अगं सांगते तुला, प्रवासात बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आपल्याकडे। ओके, निघूया? हो निघूया। आजोबा, आम्ही निघतो। बाय बाय। काळजी घ्या। हो हो हो, चल ग, फोन करा पोचल्यावर, मी वाट बघतो। बाय आजोबा। हॅलो डॉक्टर सामंत, मी मिसेस शास्त्री बोलते। हो हो, छान झाली दिवाळी। बरं, आता कधीची अपॉइंटमेंट मिळेल? बरं ठीक आहे, येते मी। थँक्यू, ठेवू फोन? ओके। अहो, उद्या सकाळी 11 वाजताची मिळाली अपॉइंटमेंट डॉक्टर सामंतांची। एक विचारू? बोला ना।
गेले बरेच दिवस माझ्या मनात हा प्रश्न येतोय. डॉक्टर सामंतांच्या सेशनमध्ये नेमकं काय होतं? आय मीन, ते तुझ्याशी काय बोलतात? ते काहीच बोलत नाहीत. मीच बोलत असते बराच वेळ. म्हणजे गोष्ट सांगते त्यांना. गोष्ट? हो, पार्वतीची गोष्ट. म्हणजे मला आठवेल तशी. शुभ्रा, तुला सगळं आठवतं? दिसतं डोळ्यासमोर, एखाद्या चित्रासारखं. म्हणजे सगळंच नाही, पण एखाद्या कादंबरीचं एक एक पान उलटत जावं तसं. म्हणजे तुला तेव्हाची सगळी लोक दिसतात? आजोबांनी सांगितलेली सगळी? सदाशिव आजोबा, वासंती आजी, भागीरथी आजी, हो. महादेव आजोबा सुद्धा? शुभ्रा, ते खरंच माझ्यासारखे दिसतात. अहो, तुम्हीच आहात ते. आता पार्वती शुभ्रा कुणासाठी झाली? आदिनाथ झालेल्या महादेवसाठी. नाही शुभ्रा, मी अगदी नॉर्मल माणूस आहे का? माझ्यात आणि महादेव आजोबांच्या मध्ये जर काही साम्य असेल तर ते फक्त चेहऱ्याचं, बाकी काहीही संबंध नाहीये. कारण तुला पडतात तशी मला स्वप्न नाही पडत. डॉक्टर सामंत म्हणतात त्याप्रमाणे मला कुठेही गेल्यानंतर देजाऊ फिलिंग नाही येत. मी एक सरळ साधा माणूस आहे का? आणि तुम्ही तसेच राहा. तरी एक गोष्ट मन सतत खात राहते. डॉक्टर सामंतांना पाहिल्यानंतर आजोबा जे म्हणाले होते ती गोष्ट. जुनी पात्र पुन्हा रंगमंचावर अवतरली आहेत. नवीन खेळ सुरू करण्यासाठी किंवा जुना अपूर्ण राहिलेला खेळ पूर्ण करण्यासाठी. काय अर्थ होतो या सगळ्याचा? कुठला जुना खेळ? आणि आणि त्याच्याशी माझा काय संबंध आहे? हा प्रश्न तुम्ही आजोबांनाच विचारायला हवा, नाही का? आणि खेळ जुना असो, नवा असो, सोपा असो, कठीण असो, जोपर्यंत तुम्ही माझा हात घट्ट धरून आहात तोपर्यंत मला कसलीच भीती नाही. मालक, मालक, हे घ्या, कुरिअरने आलंय. कुठून आलाय रे? मुंबईहून आलंय. मुंबई? चंद्रकांत शास्त्री? हा,
अरे प्रथमेशची पत्रिका पाठवली आहे राधानं. एक काम कर विष्णू, ही पत्रिका दप्तरात नीट ठेवून दे. मला हिचा सविस्तर अभ्यास करायचा आहे. बर. काय रे, काय? त्या किल्लीचं काय झालं? कुठली किल्ली? गीतेबरोबर आपल्याला पेटीत सापडली होती ती किल्ली. ती होय. सगळ्या कुलपांना लावून बघणार होतास ना? ही काय खिशात ठेवूनच फिरतोय. मग आलं का काही यश? मालक, यश आलं असतं तर गावभर नाचत फिरलो नसतो काय? तेही खरंच आहे म्हणा. नाच सोड विष्णू, या सगळ्यात काहीही राम नाही. असं कसं मालक? तुम्हीच सांगता ना, शोधला तर दगडात सुद्धा राम मिळतो म्हणून. मला शोधू द्या ना राम. अरे शोध शोध, पण जर यश आलं नाही तर एवढंच तोंड करून बसू नकोस हो. आणि मालक, यश आलं तर काय बक्षीस द्याल? बक्षीस? हा. ठीक आहे, जर तुला यात यश आलं हा. तर तुला लग्नासाठी एक छानशी मुलगी बघून दे. मालक, आपलं ठरलं होतं ना या विषयावर बोलायचं नाही म्हणून. जा, मला काय बोलायचं नाही. जा. हे काय तुम्ही नेहमीच असं करता. श्रीराम श्रीराम. बोल. अभिमान यापुढे तुमच्या घरी कधीच येणार नाही. असं काय केलंयस तू ज्याच्यामुळे तुला हे शक्य होईल असं वाटतंय? हे सांगण्याची खरंच गरज आहे. याचा त्रास माझ्यापेक्षा जास्त तुला होणार आहे. तो मुलगा माझं काहीच वाईट करू शकणार नाहीये. माहिती आहे मला. आणि हेच सांगण्यासाठी परवा मी तुमच्याकडे आले होते, पण तुमचं घर बंद होतं. दिवाळी होती ना? हां, म्हणूनच म्हटलं तुम्हाला विश करावं. माझ्याही काही सांसारिक जबाबदाऱ्या आहेत, त्या मला पार पाडाव्या लागतात, म्हणून मी घरी नव्हते. अच्छा, तुमचे नातेवाईक वगैरे? तुला तुझेच इतके प्रश्न आहेत, त्यात माझ्या चौकशा कशाला? सॉरी, तुम्हाला जर राग आला असेल तर आय डिड मीन इट. उद्या ये. उद्या ये. उद्यापासून पुन्हा सुरू करूया. नाही, पण माझ्याकडे आताही भरपूर वेळ आहे. हो अगं, पण माझ्याकडे नाही आहे. उद्या ये. हाय, कसं आहे? माझा ना सकाळपासून डोक्याचा ना झवेरी बाजार झालाय भेंडी. गेले 3 दिवस झोपलो नाही माहिती. त्यात आज सकाळपासून प्रोटेक्शन ड्युटी. कोणती आयटम गर्ल आहे यार, नाव पण आठवत नाही तिचं. तिला काय म्हणे क्रँक कॉल्स आले. मग काय, चला त्यांची बॉडी गार्ड करायला. आधी नको तेवढी बॉडी दाखवायची, मग गार्ड करायला पोलीस बोलावून घ्यायचे. नॉनसेन्स. तू बता, तू काय तिकीट लावून शो बघतो माझा? बोलायचं नाही. तो माणूस सापडला आपल्याला. कोण माणूस? ज्याने मला मारायचा प्रयत्न केला, तो माणूस सापडला का आपल्याला? नाही.
मला तो माणूस हवाय विकी. ॲट एनी कॉस्ट हवाय. कारण माझं असं माकड करून ही कॅनॉट गो स्कॉट फ्री. कॅन ही? किंमत तर मोजावीच लागेल त्याला. तो त्याला त्याची तुझ्याबरोबर हे जे काही झालं ना अभिमान, ते कशावरून त्यांनी केलंय? म्हणजे तुला भूल घालणारा तो ती सुद्धा असू शकते. किंबहुना बायकांना हे सगळे प्रकार जरा व्यवस्थित जमतात. I know you are hinting at Sulekha. Am I? Am I? I've got better things to do, Abhiman. विक्रांत, सुलेखा खोटं बोलली माझी. म्हणजे त्या दिवशी आमचं भांडण झाल्यानंतर मी चिडून निघून गेलो. ती माझ्या मागे धावली मला थांबवायला. हे सगळं तिने मला सांगितलं. पण असं काहीच झालं नव्हतं. मला स्पष्ट आठवतंय असं काहीही झालं नव्हतं. मग कसं झालं? आता ते मला आठवत नाहीये. पण सुलेखा माझ्याशी खोटं बोलली ही गोष्ट खरी आहे. शुभ्रा ये ना प्लीज. अगं काय झालं? तू बस आधी, मला विचारायचं आहे काहीतरी. काय बोलायचंय? शुभ्रा, मला तुझी मदत हवी आहे. माझी मदत? कशासाठी? प्रथमेशसाठी. प्रथमेश? शुभ्रा, मला तुझ्याबद्दल सगळं कळलंय. म्हणजे दादा त्या दिवशी आईला सांगत होता ते मी ऐकलं. बट आय स्टील डोंट नो हाऊ टू रिॲक्ट. प्रथमेशचं काय? माझं असं ठाम मत आहे की तुझ्यात आणि प्रथमेशमध्ये काहीतरी कनेक्शन आहे. तू काहीही म्हण त्याला, पण हे फक्त प्रेमाचं ममत्वाचं असं बॉन्डिंग नाहीये. इट्स मच मच डीपर दॅन दॅट. असं का वाटतंय तुला? अनेक कारण आहेत. अगं तुझ्या समोरच तर घडलंय सगळं. शुभ्रा, तुलाही हा प्रश्न अनेकदा पडलाय की प्रथमेश नक्की तुझा कोण आहे, हो की नाही? हो, पडलाय. मी आणि क्षिप्रा आजोबांना भेटून आलो. ते प्रथमेशच्या पत्रिकेचा अभ्यास करणार आहेत. आता मला तुझ्याकडनं अशी मदत हवी आहे की तुझी ही जी काही सेशन सुरू आहेत ना, त्यात तुझ्या डॉक्टरांशी बोलून किंवा म्हणजे आय डोंट नो एक्झॅक्टली, पण तू जर असा आठवायचा प्रयत्न केलास आणि त्यातनं प्रथमेशचा काही रेफरन्स. म्हणजे तुला असं म्हणायचंय की प्रथमेशचा सुद्धा पुनर्जन्म आहे? आत्ता ह्या घडीला मला असं काहीच म्हणायचं नाहीये. विचार करायला गेलं तर या सगळ्याच गोष्टी किती अनबिलिव्हेबल आहेत. पण शुभ्रा, ह्यातल्या एका जरी गोष्टीवर विश्वास ठेवायचं ठरवलं ना, तर बाकीच्या सगळ्या गोष्टी लॉजिकली फिट बसत जातात. तुला कळतंय ना मी काय म्हणतेय ते? हो,
मी मी डॉक्टर सामंतांशी बोलून पाहते. मी राधा वहिनी, क्षिप्रा आणि आजोबांशीच फक्त या गोष्टी डिस्कस केल्यात. पण मग नंतर विचार केला की इतरांशी बोलत बसण्यापेक्षा थेट तुझ्याशीच बोलावं, म्हणून. बरं केलंस. मी या ट्रीटमेंटसाठी होकार देण्याचं एकच कारण आहे प्रिया. माझा भूतकाळ फक्त माझा नसून अख्ख्या शास्त्री कुटुंबाचा भूतकाळ आहे आणि तो कळण्या न कळण्यावर आपल्या सगळ्यांचंच भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे मला त्याचा वेध घ्यायलाच हवा. तो कितीही कटू असला तरी सुद्धा.